जनशक्ती न्यूज, जनतेसाठी, जनतेसोबत। तुम्हाला रोजच्या आयुष्यात थकवा, कमजोरी, आजारांचा त्रास जाणवतोय का? मग मोरिंगा घ्याच। मोरिंगा म्हणजे शेवग्याच्या पानांची 3 वेळा भावना देऊन तयार केलेली पावडर। कोणतंही केमिकल नाही, फक्त सेंद्रिय खत आणि कीटकनाशकांचा नैसर्गिक वापर करून बनवलेलं सुपर फूड। फक्त 1 चमचा रोज घ्या आणि पहा चमत्कार। रोगप्रतिकार शक्ती वाढेल, डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण होईल, शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातील, ऊर्जा आणि ताजेतवानेपणा वाढेल, पचनक्रिया सुधारेल, हाडे दात मजबूत होतील, रक्त शुद्ध होईल, हृदय आणि मेंदूचे आरोग्य उंचावेल, थायरॉइड, सूज, सांधेदुखी दूर होईल आणि अनेक आजारांपासून नैसर्गिक संरक्षण मिळेल। आजच ऑर्डर करा आणि स्वतःला निरोगी ठेवा। संपर्क 90 28 40 72 01। मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली शबे बारात अर्थात बडी रात सोलापूर शहरात मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरी करण्यात आली। इस्लाममध्ये शबे बारातचा सण माफीची रात म्हणून ओळखला जातो। या पवित्र सणावर मुस्लिम बांधव आपल्या चुकीसाठी माफी, दुआ आणि दानधर्म करतात। रमजान सुरू होण्यापूर्वी नेमके 15 दिवस आधी साजरा केला जाणारा हा सण हिजरी कॅलेंडरच्या 8व्या महिन्यातील शाबानच्या 14व्या आणि 15व्या रात्रीच्या दरम्यान येतो। काल दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी हा सण सोलापूरसह संपूर्ण देशभरात साजरा करण्यात आला। या रात्री अल्लाहकडून पापांची माफी मागण्यासाठी आणि पूर्वजांना स्मरण करण्यासाठी सोलापूर शहरातील विविध ठिकाणी नमाज पठण आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले। शहरातील मशिदी आणि कब्रस्तान परिसरात आबालवृद्धांची गर्दी दिसून आली, तर दानधर्म आणि सामाजिक सहभाग यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते। या रात्री मुस्लिम बांधव अल्लाहची प्रार्थना करतात, कुराण पठण करतात आणि पूर्वजांच्या कबरींना भेट देतात। मान्यतेनुसार या रात्री अल्लाह भक्तांच्या पापांची माफी देतो आणि त्यांच्या नशिबाची नोंद करतो। सोलापूर शहरात या परंपरेचे पालन करत विविध ठिकाणी नमाज आणि प्रवचनांचे आयोजन करण्यात आले। शहरातील ऐतिहासिक जामा मशीद येथे 8:45 वाजता सामुदायिक नमाज पठण झाले। यानंतर मौलवींनी प्रवचन करून शबे बारातचे महत्त्व विशद केले। या प्रसंगी लहान मुले, वृद्ध आणि तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। शहरातील इतर मशिदींमध्येही ठिकठिकाणी नमाज पठण झाले, ज्यामुळे रात्रीचे वातावरण धार्मिक उत्साहाने भरून गेले। पूर्वजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी शहरातील जडेसाब कब्रस्तान, चिराग अली आणि मोदी मुस्लिम कब्रस्तान येथे प्रचंड गर्दी दिसून आली। जडेसाब कब्रस्तान येथील मशिदीमध्ये रात्री 9:15 वाजता सामुदायिक नमाज पठण झाले। कब्रस्तान परिसरात फूल विक्रेत्यांनी स्टॉल्स लावली होती। भाविकांनी फुले आणि अगरबत्त्या खरेदी करून कबरींना अर्पण केले। जडेसाब कब्रस्तान येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली। याशिवाय परिसरात भिक्षुकांची गर्दीही दिसून आली, ज्यांना भाविकांनी दानधर्म करून मदत केली। दानधर्माचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडले। या गर्दी आणि धार्मिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता। शहरातील प्रमुख ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्कता बाळगण्यात आली। परिणामी उत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडला। शबे बारातच्या निमित्ताने सोलापूर शहरातील मुस्लिम समाजाने श्रद्धा आणि सामाजिक सद्भावनेचा संदेश दिला। अशा धार्मिक उत्सवांमुळे शहरातील एकता अधिक दृढ होत असल्याचं दिसून येतं।